देवीच्या देवळात जायला निघालो होतो आणि अचानक गाडीचा स्फोट झाला। तो स्फोट यांनी घडवून आणला होता। कसा ते मला माहिती नाही, पण एका क्षणात माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं। घटाच्या रूपात देवी आदिशक्ती माझ्या सोबत होती म्हणून मी वाचले। प्रिन्स काका, आजपर्यंत मी तुम्ही केलेल्या पापांचे पुरावे शोधत होते। मला काहीच आठवत नव्हतं, पण आता मला सगळं आठवतंय। तुम्ही माझ्या आई बाबांना छळलं, माझ्या बहिणीला संपवलं, तुम्ही तर स्वतःच्या बहिणीला सुद्धा सोडलं नाही। आणि आता तुम्ही आमच्याकडे दयेची भीक मागताय? नाही, ती तुम्हाला अजिबात मिळणार नाही। आमच्यासोबत जे जे घडलंय ते आता तुमच्यासोबत घडेल। आता या सगळ्यातून तुमची सुटका नाही। आता मरायला तयार व्हा। शिवा, गाडीचा स्पीड वाढव। ऐक ना, शिवा ऐक ना, असं करू नकोस। ऐक आपण चला चला, तुमचा स्टॉप आलेला आहे। काय भद्रावती मॅम, आठवते का तुम्हाला ही जागा? यांचा चेहराच सांगतो, यांना सगळं आठवलं असणार। 10 वर्षांपूर्वी जे घडलं ते आजही घडणार। फरक फक्त एवढाच आहे की यांनी कट रचून आम्हाला गाफील ठेवून आमचा घातपात केला आणि मी समोरासमोर यांना संपवणार आहे। आता उडू दे यांच्या चिंधड्या। फक्त काही सेकंद उरली आहेत। यांना यांचं मरण लखला बसो। गुड बाय।